छत्रपतींनी मानलेल्या दोन बहिणी लिंगायत समाजातील. डॉक्टर कदम. छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत पराक्रमी होते. त्यांना सख्खी बहीण नव्हती, परंतु ते स्वराज्य विस्तार करत असताना त्यांचा सामना दोन राणींशी झाला. छत्रपतींनी त्यांना पराभूत केले, परंतु त्यांना आपल्या बहिणी मानून त्यांचे राज्य परत केले. छत्रपतींच्या आयुष्यात मानलेल्या या दोन बहिणी लिंगायत समाजातील होत्या हे विशेष, असं वक्तव्य इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम यांनी व्यक्त केले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ सोलापूर यांच्या वतीनं बार्शी येथे डॉक्टर कदम यांचे छत्रपतीच्या जीवनावर व्याख्यान लिंगायत बोर्डिंग येथे शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आले होते. यावेळी कदम म्हणाले, छत्रपतींनी आजच्या हुबळीजवळ असलेल्या यादवाड येथील महाराणी मल्लम्मा यांना पराभूत केले. त्यांचे पती शिवाजी महाराजांच्या सैन्याकडून मारले गेले. नंतर छत्रपती राणी मल्लम्मा यांना जाऊन भेटले. त्यांच्या लहान मुलाला महाराजांनी स्वतःच्या मांडीवर बसवले व त्यांना बहीण मानले. त्यांचे स्वराज्य राणीला परत केले व स्वतःजवळील 8 सरदार त्यांच्या संरक्षणाला कायम तेथे ठेवण्यात आले होते. यामुळे राणी मल्लम्मा यांनी छत्रपतींच्या मांडीवर मुलाला बसवलेले पहिले दगडातील शिल्प कोरलेले आजही आपल्याला पाहायला मिळते आहे. आजच्या हंपीजवळ असलेल्या केळदी येथील महाराणी चेन्नम्मा या होत्या. त्यांनाही महाराजांनी त्यांचे राज्य परत मिळवण्यास मदत केली होती. त्यांनाही महाराजांनी आपली बहीण मानली. महाराजांचा प्रभाव देशभर अनेक राजांवर होता. यामुळेच महाराणी चेन्नम्मा यांनी महाराजांचे शिल्प महादेव मंदिराच्या प्रवेशद्वारावर कोरलेले आजही त्याची साक्ष देते आहे. आजही या दगडी शिल्पाच्या खालूनच मंदिरात प्रवेश करावा लागतो आहे. महाराजांनी मल्लम्मा व चेन्नम्मा या दोन्ही मानलेल्या बहिणी या लिंगायत समाजातील होते हे विशेष आहे, असं ते म्हणाले. छत्रपती यांच्या समकक्ष संत मानकोजी बोधले महाराज धामणगावकर होते. छत्रपती त्यांना मानत होते. पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरामध्ये बोधले महाराज यांची समाधी आहे. त्यांची ओवरी तिथे आहे. मंदिरातील लाकडी मंडपात वारीमध्ये शेवटचे काल्याचे कीर्तन संत बोधले महाराज यांचे व्हायचे. संत तुकाराम महाराज यांच्या समक्षही त्यांचे कीर्तन झालेले आहे. यामुळे त्यांची विद्वत्ता आपल्याला कळून येते. धामणगाव ते पानिपत पर्यंत बोधले महाराजांच्या 27 समाधी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते औरंगजेबांपर्यंत अनेक राजे महाराजे त्यांना मानत होते. हे वैशिष्ट्य बार्शी तालुक्याचं आहे. बार्शीजवळील पानगाव येथे छत्रपती रामराजे महाराज काही दिवस वास्तव्याला होते. रायगड किल्ल्याचा जीर्णोद्धार सध्या चालू आहे. याच्या पायरीसाठी बार्शी तालुक्यातील मालेगाव येथील दगड वापरला जातो आहे, असं डॉक्टर कदम म्हणाले. यावेळी सोलापूर शिवस्मारक मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, सचिव गंगाधर गवसने, संचालक पुरुषोत्तम कारकाल, बार्शी येथील जिल्हा कार्यवाहक ऋषिकेश कुलकर्णी व अरुण ग्रामोपाध्याय यासह श्रीमान बाबासाहेब उद्धवराव मनगिरे व्यायामशाळा बार्शी यांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवस्वराज्य अभिषेक दिन साजरा करणाऱ्या विविध मंडळांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. आपल्या देशाची सर्वोच्च संस्था संसद आहे. याला इंग्रजीमध्ये पार्लमेंट म्हणतात. या अनेक साहित्यिकांच्या नुसार पार्लमेंटचा वास्तविक खरा अर्थ होतो आहे घुबडाचा समूह. विजा सावरकर बार्शी येथे आले असता त्यांना गर्दीत मारण्याचा कट होता, परंतु मारेकरी काळ्या पाण्याच्या शिक्षेला त्यांच्यासोबत होता. त्यांना न मारता तो सावरकर यांचा भविष्यात अंगरक्षक झाला, असंही प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम म्हणाले. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विनायक पाटील. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.